छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं आणि या स्वराज्याची राजधानी म्हणून त्यांनी निवडला किल्ले रायगड. असं म्हणतात की रायगडावर एक माशी सुद्धा महाराजांच्या परवानगीशिवाय शिरू शकत नव्हती. तटबंदी इतकी मजबूत आणि कडा इतका ताठ की शत्रूने गडाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तरी त्याच्या मनात धडकी भरावी. पण मित्रांनो, एक विचार करा, महाराज जितके शूर होते त्याहून 1000 पट ते दूरदृष्टी असलेले जाणते राजे होते. जर कधी शत्रूने गडाला वेढा घातलाच आणि गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा बंद झाला तर गडावरची माणसं बाहेर कशी पडणार? महाराजांना बाहेर काढण्यासाठी कोणता मार्ग होता? आपल्याला फक्त महादरवाजा माहीत आहे, पण रायगडाच्या कुशीत अशा काही चोरवाटा आणि गुप्त दरवाजे लपलेले आहेत जे आजही सामान्यांच्या नजरेस पडत नाहीत. आज आपण रायगडाच्या त्या इंजिनिअरिंगचा शोध घेणार आहोत, जो महाराजांचा प्लॅन बी होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज रायगड तुम्हाला एका वेगळ्याच रूपात भेटणार आहे. रायगडावर गुप्त वाटा होत्या याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे हिरकणी. आपण सर्वांनी ही कथा ऐकली आहे. एक साधी गवळण आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळी गडाचा कडा उतरून खाली गेली. पण या कथेकडे कधी डिटेक्टिव्हच्या नजरेतून पाहिलंय का? हिरकणी ज्या कड्यावरून उतरली तो कडा आजही हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो. महाराजांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी हिरकणीचा सत्कार तर केलाच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी तो कडा तातडीने बांधून काढला. का? कारण महाराजांना समजलं की जर एक साधी स्त्री इथून उतरू शकते तर उद्या शत्रूचा एखादा मावळा सुद्धा इथून वर येऊ शकतो. या घटनेने रायगडाच्या सुरक्षेचं गणितच बदलून टाकलं. हिरकणी बुरुजाच्या बांधकामात महाराजांनी अशा काही खुणा ठेवल्या आहेत ज्यातून हे स्पष्ट होतं की तिथून गडाच्या आत येणं अशक्य करण्यात आलं होतं. पण बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट वाटांचा विचार नक्कीच केला असावा. आता आपण जाऊया रायगडाच्या एका अशा दरवाजाकडे जो पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे, तो म्हणजे वाघ दरवाजा. हा दरवाजा मुख्य महादरवाजाच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे, पण याची रचना बघा. हा दरवाजा सरळ दिसत नाही. तो तटबंदीच्या एका कोनामध्ये अशा प्रकारे लपवला आहे की लांबून पाहणाऱ्याला तिथे फक्त भिंत दिसेल. याला चोर दरवाजा किंवा गुप्त दरवाजा म्हणता येईल. जेव्हा गडावर एखादं मोठं संकट येईल आणि महादरवाजा शत्रूच्या ताब्यात असेल तेव्हा राजपरिवाराला आणि महत्वाच्या कागदपत्रांना बाहेर काढण्यासाठी या वाघ दरवाजाचा वापर केला जायचा. इथून खाली कोकणात उतरण्यासाठी एक अतिशय अवघड आणि अरुंद वाट आहे. ही वाट सामान्य माणसाला सापडणं अशक्य आहे. असं म्हणतात की या वाटेवर ठिकठिकाणी तळघरे आहेत जिथे संकटकाळी काही काळ लपून राहता येईल. महाराजांच्या इंजिनियर्सनी हे बांधकाम करताना निसर्गाचा इतका सुंदर वापर केलाय की दगड आणि मातीमध्ये हा दरवाजा चक्क विरघळून जातो. पुष्कळदा अफवा पसरवल्या जातात की रायगडावरून थेट पायथ्यापर्यंत भुयार आहेत, पण विज्ञान काय सांगतं? रायगड हा एका प्रचंड मोठ्या पाषाणावर उभा आहे. दगडाच्या आतून मैलोनमैल भुयार खोदणं त्या काळात तांत्रिकदृष्ट्या खूप अवघड होतं. पण गडावर काही भुयारी खोल्या नक्कीच आहेत. विशेषतः राजवाड्याच्या परिसरात आणि राण्यांच्या महालाजवळ काही गुप्त मार्ग सापडतात. हे मार्ग कशासाठी होते? हे मार्ग गडाच्या बाहेर जाण्यासाठी नव्हते, तर ते गडावरच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्यपणे जाण्यासाठी होते. समजा शत्रू गडाच्या आत शिरलाच तर गडावरच्या सैनिकांनी एकमेकांना निरोप कसा द्यायचा किंवा अचानक गायब कसं व्हायचं, यासाठी या छोट्या गुप्त मार्गांचा वापर केला जायचा. हे रस्ते इतके अरुंद आहेत की एका वेळी फक्त एकच माणूस जाऊ शकतो. शत्रूला रोखण्यासाठी हे इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, रायगडाचे हे गुप्त दरवाजे फक्त पडून जाण्यासाठी नव्हते, तर ते गनिमी कावा करण्यासाठी होते. शत्रूला समोरच्या दरवाजाने गुंतवून ठेवायचं आणि मागच्या चोरवाटेने जाऊन त्याच्या छावणीवर छापा टाकायचा. हे महाराजांचं युद्धतंत्र होतं. महाराजांनी रायगड बांधताना प्रत्येक इंच जागेचा विचार केला होता. त्यांनी फक्त सुरक्षा पाहिली नाही, तर एक्झिट स्ट्रॅटेजी सुद्धा पाहिली. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, त्याचा पाया महाराजांनी 350 वर्षांपूर्वी रायगडाच्या तटबंदीत रोवला होता. म्हणूनच आजही जेव्हा आपण रायगडावर जातो तेव्हा फक्त सेल्फी काढू नका, त्या दगडांमधलं प्लॅनिंग बघा. तो वाघ दरवाजा शोधायचा प्रयत्न करा आणि विचार करा की एका राजानं आपल्या स्वराज्यासाठी किती बारीक विचार केला होता. रायगड हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नाही, ते एक विद्यापीठ आहे. तिथले गुप्त दरवाजे आपल्याला शिकवतात की आयुष्यात संकट कितीही मोठं असलं तरी नेहमी एक गुप्त वाट आपल्याकडे तयार असावी. तुम्हाला रायगडावरची कोणती जागा सर्वात जास्त रहस्यमयी वाटते?
तुम्ही कधी वाघ दरवाजा किंवा चोरवाटा पाहिल्या आहेत का? तुमच्या अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या स्वराज्याचं हे वैभव जगाला कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शोध घेणार आहोत महाराजांच्या दुसऱ्या एका गुप्त किल्ल्याचा. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.